नमस्कार. नमस्ते. साहित्य नयन यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आज रसिक श्रोत्यांसाठी एक नव्या फील्ड मधली मैत्रीण घेऊन आली, जी रंगभूमीवर सहजतेने वावरते, नाटकांचं दिग्दर्शन अगदी लिलया पेलते आणि छंद म्हणून अनेक गोष्टी ती करत असते. पण सोबतच एक समाजाचा असा घटक की ज्या घटकाशी आपला सामान्य माणसांचा कधीच संपर्क येत नाही, अशा मुलांच्या संपर्कात राहून त्यांनी त्यांच्यासाठीची म्हणून जी काही सेवा दिलेली आहे, तर हा सगळा पट आपण त्यांच्या बोलण्यातून उलगडणार आहोत. तर सर्वप्रथम सुनीता देशमुख कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत करते. आणि पहिला प्रश्न मला असा विचारायला आवडेल की आपला जन्म कुठे झाला आणि आपलं बालपण कशा पद्धतीने आपण अनुभवलं? ऍक्च्युअली माझे वडील सरकारी नोकरीत होते तहसील डिपार्टमेंटला, त्याच्यामुळे बदली होत जायची त्यांची. तसं तसं ते गावं फिरत गेले मी लहानपणी. जन्म तसा उस्मानाबादला झाला आणि नंतर शिक्षण घेताना आधी सुरुवातीला लातूर, थोडे दिवस गोदावरी शाळा 7वी पर्यंत. नाही, पण ते जे बालपण असतं आपलं अनुभव, म्हणजे आता आत्ताच्या मुलांना कुठं मातीमध्ये खेळायला मिळत नाही, मैदानी खेळ खेळायला मिळत नाही, एक तर मैदानच नाहीये. बरोबर आहे, अशी ही आहे. आणि मग आपल्या सवंगड्यांसोबत जे काही आपण बालपण अनुभवलेलं असेल ते कसं होतं? खूप छान होतं, सहज होतं. ऍक्च्युअली लातूरलाच राहायचो आम्ही, तर वाडा संस्कृती होती तेव्हा. म्हणजे एका वाड्यामध्ये भरपूर घरं असायची, त्यामुळं भरपूर मित्रमैत्रिणी. आणि आम्ही एक मस्त मजा सांगते तुला, रोज अंगत पंगत करायचो. आणि इतकं छान असं वाड्याच्या मध्ये अंगण होतं आणि प्रत्येक जण आपलं आपलं ताट घेऊन यायचं आणि ताटामध्ये ठेवायचे, ज्याला जे आवडत ते त्यांनी खायचं. असं इतकं सहज सुंदर बालपण होतं. आणि म्हणजे मुलं मुली असा वगैरे काही भेदही काळामध्ये नव्हता. आणि त्याच्यामुळे इतकं सहजपणे अंगी बाणत गेलं ते, किंवा कधी असं पुढे जगताना हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, ही कन्सेप्ट कधी डोक्यात आलीच नाही. आणि त्यावेळेसच्या बायकांचं सहज सुंदर वागणं बघितलं. एकमेकींच्या घरी शिवाया करायला जाणं, खारवड्या घालणं, पापड करणं, सगळंच. मग आई ते पापड करायला बायका बोलवायची, मग पोहे करायची. आम्हाला ते पापडापेक्षा त्या पोहे खाण्यात जास्त असं इतकं साधं सोपं होतं. कसलंही आवर्जून असं काही नव्हतं, सहज जगणं. वेगळेपणा असा नव्हताच त्याच्यामध्ये. खूप सुंदर आहे. हे क्षण जगायला आपल्याला मिळाले आपलं भाग्य. भाग्यवानच आहेत आपण. कारण आताच्या मुलांना ते मिळतच नाहीये. एकतर एकलकोंड राहावं लागतं, आणि आम्ही 4 भावंड ना, त्याच्यामुळे आम्हीच घरात होतो आणि बाजूबाजूचे एवढे मोठे मित्रमैत्रिणींची कधी कमी जाणवलीच नाही. आणि सहजीवन म्हणजे काय ते फार छान अनुभव. एकत्रच कुटुंब असल्यासारखं राहायचे सगळे. आणि बाबा सकाळी नोकरीला निघून जायचे, सगळ्यांचे बाबा बाहेर गेलेले, सगळ्या आयाच घरी. त्यामुळं वातावरणात एक मस्त जंगी मोकळेपणा आणि आनंद होता. खूपच सुंदर. मग पुढे शिक्षण कुठल्या कुठल्या संस्थांमधून? पुढे इथे गोदावरी शाळेत शिकले मी 5वी पर्यंत. नंतर बाबांची औषधाला बदली झाली, मग तिथं 2 वर्ष 7वी पर्यंत. आणि त्याच्यानंतर खोलेश्वर हो. आणि नंतर मुरुडला जनता विद्या मंदिर, तिथपर्यंत 10वी झालं. आणि 10वी नंतर मग पुन्हा उस्मानाबादला गेलो 2 वर्ष, कारण जिथे जिथे बाबांची बदली तिथे तिथे आम्हाला जावं लागायचं त्याच्यामुळे. आणि मग असं ठरवलं की आता मुलं कॉलेजला चाललेत, तर एकाच ठिकाणी ठेवायचं म्हणून आई आम्हाला घेऊन लातूरला राहिली आणि मग बाबा बदलीच्या गावाला जात राहिले. असं 12वी नंतर, म्हणजे 12वी पासूनच ऍक्च्युअली दयानंद कॉलेजला, ते पूर्ण LLB होईपर्यंत दयानंद कॉलेज, असं शिक्षण असं आपलं झालं. मग शिक्षण झाल्यानंतर लगेचच नोकरी करण्याचा विचार केला की काही वेगळे छंद? नाही, ऍक्च्युअली असं होतं की शाळेत असल्यापासूनच मला डान्स करायचा, गाणी म्हणायचा, नाटकात काम करायचा खूप नाद होता. पण तो काळ असा होता की म्हणजे मुलींना जास्त काम करायला देत नव्हते. मग तो एक सीनच असायचा दरवर्षी. ते शाळेत काही कार्यक्रम गॅदरिंग वगैरे बसवायचं असलं की सगळे शिक्षक बाबांकडे यायचे
आणि त्यांना म्हणायचे गिरदावर साहेब तुमची मुलगी खूप छान नाच करते, नाटकात पण छान काम करते, तिला भाग घेऊ द्या, आम्ही तिला स्वतः घरी आणून सोडू, काही त्रास तिला होणार नाही याची काळजी घेऊ. मग हो नाही करत बाबा शेवटी शिक्षकांच्या आग्रहा खातीर हो म्हणायचे. आणि एक फार वेगळी गोष्ट होती की आम्ही लहान असताना पण मी डान्स करायचे आणि माझी बहीण संध्या गाणं म्हणायची. तर आजोळी आम्ही जायचो, सांगवी मारडी म्हणून गाव आहे तुळजापूरच्या तिथं. तर तुला मजा सांगते, आम्ही गेलं की आजी सगळ्यांना सांगायची सुमनच्या पोरी आल्यात ग या घरी म्हणून. तर अशी ढाळच आणि ओसरी असायची, मग सगळे जमायचे, मग ती गाणं म्हणायची मी डान्स करायचे. अशी माझ्या सांस्कृतिकची सुरुवात वयाच्या जवळपास 10व्या वर्षापासूनच झाली. आणि इतकी मजा यायची त्याच्यामध्ये. मग आजी म्हणायची आम्हाला की तू डान्स केलास तर तुला गुळपापडीचे लाडू देते, आणि ते गुळपापडीचे लाडू खाण्यासाठी आम्ही दोघी ते करायचो. आणि ते सगळ्या गावातल्या बायकांना म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणी असायची आणि आम्हाला मजा वाटायची की एवढे सगळे आपल्याला पाहायला येतात म्हणून. असं करत करत पुढे मग जेव्हा मुरुडला शाळेमध्ये आलो तर तिथे एक ग्रस्त होते, बहुतेक कुरुंदकर नाव होतं त्यांचं. तर ते मेळे करायचे. त्या काळामध्ये मेळ्यांची खूप पद्धत होती. मग गणपती समोर पूर्वी आता जसं म्हणजे मधल्या काळात सीडी सिनेमा दाखवायचे ते काही नव्हतंच. जी अभिजात कला होती म्हणजे डान्स करायचा, गाणी म्हणायची, छोटे छोटे नाटक करायचे, तसं ते मेळे करायचे. मग ते आम्हाला लातूरला घेऊन यायचे, डान्स बसवायचो आम्ही. मगाशी सांगितल्याप्रमाणे बहीण गाणं म्हणायची, मी डान्स करायचे. असं करत करत तो प्रवास कंटिन्यू व्हायचा ना. म्हणजे अगदी पोहे खायचेत म्हणून किंवा गुळपापडी खायची म्हणून काहीतरी मनात आनंदाचे तरंग उमटवणं, हा काळ आताची मुलं अनुभवतच नाहीच. काही खायची इच्छा व्हायच्या अगोदर पालक आणून देतात नाही. आणि असं काही फेम मिळावं किंवा आपल्याला वेगळं काही स्वतःच एक स्टेटस असलं काही नव्हतं. आपल्याला डान्स येतो आणि सगळे बघायला येतात आणि खूप छान वाटायचं. त्यांची टाळी हे सगळ्यात मोठं प्राइज होतं. आणि ते आम्ही आलं की पळत जे यायचे ना. आणि इव्हन मुरुडला सुद्धा गिरदार साहेबाची मुलगी नाटक आहे तिचं, डान्स आहे तिचा, असं म्हणलं अख्खं गाव ते बघायला यायचं. हा निखळा आनंद आता आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे आणि कसं खूप मुली काम करायच्या नाही, त्याच्यामुळे फार भाव मिळायचा शाळेमध्ये. आणि मी वक्तृत्व मध्ये पण होते, डिबेट कॉम्पिटिशन मध्ये होते. मी खेळात मात्र कधीच नव्हते. खेळ मला फारसे आवडले नाहीत, पण या प्रांतात मी फार रमायचे. गाणं म्हणायचे, डान्स करायचे, भाषण करायचे. त्याच्यामुळे फेमसच होऊन गेले होते शाळेमध्ये. म्हणजे हिरोईनच म्हणायचे मला सगळेजण. चला बाबा आपल्या हिरोईनचा डान्स आहे म्हणून सगळे पाहायला यायचे. पण या सगळ्यामध्ये माझे बाबा कधीच माझा कार्यक्रम बघायला आले नाही, कारण मुलींनी हे बाहेर असं करणं त्यांना पटतच नव्हतं, त्यांना आवडतच नव्हतं. केवळ शिक्षक आपल्या घरी येतात आणि खूप मागे लागतात आणि नाही कसं म्हणायचं म्हणून ते मग जाऊ द्यायचे आम्हाला. पण करू दिलं त्यांनी त्या काळामध्ये, हे महत्वाचं. जरी ते प्रत्यक्षात नाही आले तरी अगदी म्हणजे पाठीमागे राहून ते होकार देत होते. म्हणजे जसा इनडायरेक्ट सपोर्ट मिळाला हरकत नाही. पण आई आणि माझी बहीण या दोघींचा मला फार सपोर्ट होता. अदृश्य स्वरूपातला आशीर्वाद होता अगदी. खूप सुंदर आपला प्रवास खर तर हा फार गोड. आणि अशा पद्धतीने जेव्हा प्रेरणा मिळते, शाबासकीची थाप मिळते, तेव्हा नक्कीच आपण तिथे आणखीन थोडं पुढे जातो. नक्कीच. कारण शाळा पहिला पाया आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. तिथेच काही नाही मिळालं तर आता जसं मुलं बुकवाम झालीयत, नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास, तसं काहीच नव्हतं. अभ्यास पण करा पण हे पण करा, असं दोन्ही गोष्टी होत्या. आता हे सगळं करत असताना एकतर आता म्हणजे जे तुमचं पार्श्वभूमी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी नाटकामध्ये अभिनेत्री म्हणून जाल किंवा पिक्चर मध्ये जाल, कुठे जाल, तेव्हा मालिकांची एवढी काही हे नव्हती. पण अशा काही जाल, पण तुम्ही नोकरीकडे आणि ते पण दिव्यांगांसारख्या संस्थेमध्ये नोकरी, हे वळण तुम्ही कसं घेतलं? नाही, हेचा पण एक वेगळाच प्रवास आहे. ऍक्च्युली कसं झालं की 84-85 साली
कॉलेजमध्ये दयानंदला होते. मग तिथं युथ फेस्टिवलला पण काम करायला मुली मिळायच्या नाहीत त्या काळात. मी आर्ट्सला होते आणि मराठी विषय माझा आणि लहानपणापासून मला वाचनाची प्रचंड आवड. मी अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीची पुस्तकं वाचायची घालून. त्याबद्दल बाबांचं खूप रागावून घेतलं मी. त्या म्हणायचे अभ्यास सोडून तू हे कादंबऱ्या काय वाचतीस. आणि पण एक झालं, त्याच्या सगळ्यामुळे एक भावनिक पार्श्वभूमी मला तयार झाली. म्हणजे सेंटिमेंट्स काय असतात, वेगवेगळ्या भावना कशा असतात, किंवा म्हणजे हे भावविश्व जे आपले वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे ते कुठंतरी आत रुजत होतं त्या कादंबऱ्या, कथा या स्वरूपातून. मग इथे कॉलेजमध्ये काम करायला कुणी मिळालं नाही. मग मला विचारलं परत. तिथेही कॉलेजमध्ये सगळ्यात फेमसच होते, मी गाणी म्हणायचे. कॉलेजमध्ये ते CRच्या वगैरे पार्ट्या असायच्या तेव्हा, तर प्रत्येक पार्टीला मला गाण्यामुळे बोलवणं यायचं. मग मी तर ते काय म्हणायचे, गाणं म्हणताना बघ हिचं गाणं कमी, हिच्या चेहऱ्यावर त्याचे एक्सप्रेशन जास्त असतात. मग मला तेव्हा ते काही कळायचं नाही. पण मग मी युथ फेस्टिवलला नाटकात काम केलं. आम्ही मद्रासीनी केला मराठी भ्रतार, ही पहिली एकांकिका होती तेव्हा केलेली, आणि मला पहिल्यालाच गोल्ड मेडल मिळालं ऍक्टिंगचं युथ फेस्टिवलला. खूप अभिनंदन. थँक्यू. आणि कदाचित खूप मुली नसतील किंवा माझं करणं त्यांना आवडलं असावं परीक्षकांना, पण ती पहिली नांदी होती नाटकाची. आणि मग पुढे मी युथ फेस्टिवलमध्ये काम करायला लागले. आणि मग चंद्रकला भार्गव मॅडम आहे तिथे, तर त्या दयानंदला लेक्चरर होत्या. तर त्यांचा नारी प्रबोधन मंच नावाचा ग्रुप होता. तर आम्ही काय केलं, त्या काळामध्ये ज्योती म्हापसेकर लिखित मुलगी झाली हो हे पथनाट्य त्यांना करायचं होतं. मग कोण काम करणार करत मग माझी ओळख झाली. आणि ओळख झाल्यानंतर त्यांचे जे मिस्टर होते नंदकिशोर भार्गव, त्यांची माझी पण आधीची ओळख होती, कारण मी त्यांना फार 2-3 वेळा कॉम्पिटिशनच्या वेळेस भांडले होते. तर ती भांडणारी मुलगी येते बघ, ती काम करते नाटकात असं म्हणून त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. आणि मग आम्ही मुलगी झाली होती प्रॅक्टिस करायला लागलो. आणि प्रॅक्टिस करताना मग आम्ही त्याचे प्रयोग सुरू केले. प्रयोग किती करावे नयन, आम्ही 150 प्रयोग केले मुलगी झाली होती. 1 नाही 2 नाही, आणि करत म्हणजे सोलापूर, नगर, तुळजापूर, लातूर, उस्मानाबाद सगळीकडेच, अगदी गाईच्या गोठ्यात सुद्धा खेडेगावात आम्ही प्रयोग केले त्याचे. हो, पण इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा मला हे कळतच नव्हतं की मुलगीची जी भ्रूणहत्या होते पोटामध्ये, तर ती करण्यासाठी आपण ह्या सगळ्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन करतोय, हा कुठलाही भाव नव्हता. नाटकात काम करायला मिळतंय याच आनंदात मी होते. पण त्यांनी जे बीज माझ्या मनात रोवलं गेलं, आणि तुला खोटं सांगत नाही, नाटक संपलं की धो बायका भेटायला यायच्या आणि अक्षरशः रडायच्या. ही सगळी आमचीच व्यथा आहे म्हणायच्या. आणि मला भयंकर अप्रिसिएशन मिळालं, इतकं की म्हणजे मी त्या काळात सगळ्यांच्या गळ्यातली ताईतच झाले होते. मुलगी झाली होती सुनीता कुलकर्णी म्हणायचे सगळं. आणि बाबा त्यांच्या तिथं पण आम्ही आमचा प्रयोग केला. 1 लाख प्रेक्षक होते जवळपास. त्यांचं भारत जोडो अभियान होतं तेव्हा. त्याच्यात पण अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला मिळाला. मग तेव्हा विलासराव देशमुख आमदार होते आणि त्यांनी आमचा प्रयोग पाहिला. तर ते भार्गव मॅडम म्हणाले, ही मुलगी कोण आहे, मला खूप आवडला हिचा रोल, हिला मला बक्षीस द्यायचंय आणि तिला आवडेल का तिला विचारा. आता बक्षिसाला कोण नाही म्हणणारे, तो कळके तेवढा असा शिष्ट असण्याचा नव्हता. आणि इतक्या साध्या वातावरणातून मी राहिलेली, त्याच्यामुळे मला ते काहीच वाटलं नाही, उलट छान वाटलं. मग भार्गव काका मला काय म्हणाले की तुला नोकरी करायची आहे ना, तू विचार म्हणे त्यांना की मला नोकरी द्या म्हणून कुठेतरी. मग विलासरावने माझं छान मस्त कौतुक केलं, मला बक्षीस दिलं. इथं काँग्रेसचं त्यावेळेस शताब्दी वर्ष होतं, त्याच्यामध्ये आमचा प्रयोग ठेवला. आणि मी त्यांना म्हणलं, सर मला नोकरी करायची कुठेतरी. तर ते नंदकिशोर भार्गव जे होते ते जीवन विकास प्रतिष्ठानचे सचिव होते, आणि त्याच्या अंतर्गत ही मूकबधीर शाळा चालू झाली होती आणि 81 साली. तर ते सहज म्हणाले, घेऊन टाका हिला आपल्या शाळेत. आणि मला नोकरी लागली. खरंच वाटली ना. मी काय म्हणलं, नाही मला शाळेत नोकरी नाही करायची, कारण माझ्या डोक्यात नाटकात मला करिअर करायचं होतं, पुणे मुंबईला जाऊन.
पण तसा मला चान्सच मिळत नव्हता. पण भार्गव काका म्हणले चल आता उद्यापासून ये शाळेमध्ये नोकरीला तू. मी म्हणलं नको नको, मला नगर परिषदेत द्या. माझं म्हणणं एखादं वर्ष नगर परिषदेत करावं आणि मग पुन्हा आपल्याला पुढे मुंबईला जायचंय, आपल्याला इथे राहायचं नाही. तर मग ते मला म्हणाले वेडी आहेस का तू, ते नगर परिषदेत आज एक आहे उद्या दुसरा माणूस, तू शाळेतच ये म्हणे. मग गेले बाई मी दुसऱ्या दिवशी शाळेत. फक्त 21 वर्ष वय होतं माझं तेव्हा. आणि त्या काळात 21 वर्षाचे असे मुलं फार आताचे जसे मॅच्युअर आहेत तसे आम्ही नव्हतो, साधेच होतो. म्हणजे जसे शाळेतले छोटे छोटे मुलं असतात तसे गेले शाळेत मी. आणि शाळेत मुलं तर दिसायला लागलेत पण ते काहीच बोलत नव्हते. मी म्हणलं बाई असे कसे मुलं आहेत हे की हे बोलत नाहीत काही नाही. मग मला प्रश्नच पडला. मग वाचलं मी तर तिथं मूकबधीर विद्यालय लिहिलेलं होतं. मी म्हणलं हे कसं काय म्हणजे बोलत नाहीत. तर म्हणे की ते बोलतच नाही, त्यांना बोलता येत नाही. मला पहिला शॉक बसला तिथे की असं पण एक जग आहे की जिथं माणसं बोलत नाहीत. कारण तोपर्यंत खरंच मी एकही मूकबधीर पुढे पाहिलंच नव्हतं. आणि तेव्हा एवढा मोबाईल नव्हता त्यांचा, तेव्हा तेवढी लोकसंख्या नव्हती. बरोबर. मग पहिली ओळख ती त्या जगाशी होती त्या दिवशीची. आणि मग क्लर्क म्हणून मी नोकरीला लागले, कारण मी काही बीएड झालेले नव्हते, बीए नुकतंच झालं होतं. आणि मग काय करावं असा विचार परत, मला रमायचंच नव्हतं त्या शाळेत. मला शाळा ही आवडतच नव्हती गोष्ट. टीचर तर मला कधीच व्हायचं नव्हतं. मला काय वाटायचं, काय व्हायचं टीचर, आपल्याला नटी व्हायचंय हे माझ्या डोक्यात फिटतं. आणि तोपर्यंत राज्य नाट्याला वगैरे मला भरपूर बक्षिसं मिळाली होती. राज्याला पण मी काम करायचे, कलोपासक मधून केलं, रंगवेद मधून केलं, नवयुवक नाट्य मंडळ नावाचं जुनं होळीकर होतं त्याच्यामध्ये, ते नाट्यमंडळ होतं, त्याच्यात मी काम करायचे. खरं तर त्या काळात मला नाटक इतकं गंभीर असतं, ह्याला इतकं वेटेज आहे हे काही कळत नव्हतं. पण एक आनंद असायचा नाटकात काम करायचा. आम्ही मैत्रिणी मजा करायचो, धिंगाणा घालायचो आणि नाटकात काम करायचो. हे इतकं साधं सुंदर, पण मला सहज बक्षिसं मिळत गेली. पुढं युथ फेस्टिवलला मग जायचं नादच लागला होता. मग मी विचार केला आता बीए झालं, आता कुठे युथ फेस्टिवल नाही, काही नाही, काय करायचं. मग मला कळलं की लॉ कॉलेजला नाटकाचा आपला ग्रुप गेला. मग बाळकृष्ण धायगुडे तेव्हा लॉ कॉलेजला होता आणि त्याची माझी ओळख झालेली होती. तर मग मी लॉला घेतलं ऍडमिशन. आणि मी बाळूला म्हणलं तू काही कर, मला काम दे. आणि तर तो म्हणला तू फारच बारीक आहेस ग, तुला कसं काम देणार. तर मी म्हणलं तू काम तर देऊन बघ. आणि मी तिथं ते काम केलं नाटकात. आणि ते आमचं नाटक त्या वर्षी ओव्हरऑल महाराष्ट्रात पहिलं आलं. सगळीकडेच, सगळी जेवढ्या स्पर्धा आम्ही केल्या, हिंगोली, नाशिक, सगळीकडेच. इव्हन नाशिकला तर बिवा शिरवाडकर मध्ये मी काम केलं. आणि तिथे मोहन हे आगाशे नाही, जोशी, ह्याचे मुंबईचं ते खूप मोठं नाट्य मंडळ आहे, असे मोठे कल्ले आहेत त्यांचे, मला आठवेल नाव. तर ते मला म्हणाले की तू ये मुंबईला, तुला मी प्रोफेशनल मध्ये काम देतो. खूप आनंद झाला मला. पण कुठं राहायचं, काय करायचं हा पुन्हा प्रश्न आला. म्हणून मी लातूरमध्येच थांबले. या दरम्यान लक्ष्मण देशपांडे जे वऱ्हाडवाले होते ते पण बाबांकडे आले, ते लातूरला आले होते. आणि आम्ही वारंवार युथ फेस्टिवलमुळे औरंगाबादला जायचो, महिनाभर राहावं लागायचं तिथं. ते तिथं नाटक बसवायचे. दिलीप घारे सर, कुमार देशमुख सर आणि लक्ष्मण देशपांडे सर होते तेव्हा. तर ते म्हणाले तुमच्या मुलीत खूप पोटेन्शियल आहे, तिला तुम्ही नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेऊ द्या आणि मी सगळा तुम्हाला 1 रुपया खर्च येऊ देत नाही, राहायला तिला हॉस्टेलला देतो. पण बाबा म्हणाले मुलीला बाहेर शिकायला नाही पाठवणार. असं करून माझा तोही मार्ग तिथं संपला. मग लॉला ऍडमिशन घेतली. मग तिथून मग पुढं सलग 3 वर्ष मी गोल्ड मेडलची हॅट्रिक केली ऍक्टिंगला युथ फेस्टिवलची. आणि 3ही वर्ष आम्ही आधी झोनलला आणि नंतर नॅशनल युथ फेस्टिवलला गेलो. तर त्याच्यामध्ये अण्णामलाई युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि विशाखापट्टणम असे 3ही वर्ष. आणि आम्ही केलेलं स्किट भारतात पहिलं आलं त्यावेळेला. खूप छान. आम्ही मराठवाडा युनिव्हर्सिटीला चॅम्पियनशिप मिळवून दिली थिएटरची. पण
एक मला वाईट वाटतं की एवढं असून सुद्धा कोणीच मला असं म्हणजे लिफ्ट नाही दिली तिथं की तू ये इथं हे कर, आम्ही आहोत असं वगैरे. फक्त सगळे म्हणत राहिले की तू इथं ये, आणि बाबा काही पाठवायला तयार नव्हते. हा, कदाचित माझा तो मार्गच नव्हता असं आज विचार केलं की वाटते मला. पण त्या काळात एकतर मला टीचर व्हायचं नव्हतं आणि शाळेत जावं लागायचं. याचंही वाईट वाटत, मी शाळेत ते मारामारीच नाही फार. मी फक्त मग मुलांचे डान्स बसवायला सुरुवात केली शाळेमध्ये. आणि आश्चर्य सांगते तुला, मी नाटकातली असल्यामुळं एक्सप्रेशन माझ्या चेहऱ्यावर खूप पटपट यायचे आणि त्या मुलांना ते कळायचं. त्याच्यामुळं मुलं माझे फार लवकर मित्र झाले आणि त्याच्यामुळे मग त्यांना मी त्यांचीच वाटायला लागले आणि इतकं मुलांनी मला अप्रिसिएशन दिलं. मग आम्ही डान्स बसवायला लागलो. मग काय झालं की पुढे मी माझं BA झालं, LLB होत आलं होतं. मग आमच्या शाळेत नंतर नंदकिशोर भार्गव बदलून विजय गोपाल अग्रवाल तिथे आले शाळेमध्ये. ते मला काय म्हणायचे, तुझं एवढं शिक्षण आहे, तू क्लर्क मध्ये काय करणार, तू शिक्षिका हो. मी म्हणायचे मी काही शिक्षिका नाही होणार. असं चालू शेवटी त्यांनी माझ्या मिस्टरांना बोलवलं. या दरम्यान लग्न झालं आणि ते म्हणाले हिला काही कळत नाहीये, तुम्ही हिला पाठवा ट्रेनिंगला. आणि अशा रीतीने पुण्याला गेले. त्या काळामध्ये एवढं वेळ आहे या मुलीला नाटकाचं म्हणताना वधू आणि वर यांचं सगळा मेळ कसा बसवला गेला. नाही, काय झालं, माझ्याशी लग्न तर करायला खूप जणांना आवडायचं, पण मी जेव्हा म्हणायचे की मी नाटकात करिअर करणार आहे तेव्हा सगळे गप्प बसायचे. हा एक मला अनुभव वेगळा होता आणि त्याच्यामुळे मला फार वाईट वाटायचं. मला वाटायचं ह्यांना माझ्याशी लग्न करायचं, माझ्या कलेशी का नाही. पण माझी अटच होती, हुंडा न घेणारा आणि नाटकात काम करू देणारा असाच नवरा मला पाहिजे. आणि माझ्या मिस्टरांनी शाळेत ते कशाला तरी आले, त्यांचे एक मित्र तिथे होते म्हणून त्यांनी मला पाहिलं आणि चौकशी केली. मग ते म्हणाले मलाही लग्न करायचं होतं, मला तू आवडलीस. त्यांनी मला डायरेक्टच विचारलं. सर कुठे करत होते का? सर इथं PWD ला नोकरीला होते. ते ऍक्च्युअली विदर्भ साईडचे आहेत, अकोला, आणि इथे नोकरी होती त्यांना. आणि त्यांना नोकरीवाली बायको पाहिजे होती, हे त्यांचा फक्त तेवढाच क्रायटेरिया होता. ते म्हणायचे की पुढचं लाईफ जर व्यवस्थित राहायचं असेल इकॉनॉमिकली तर नोकरीवाली बायको पाहिजे. आणि मग जेव्हा त्यांनी मला म्हटलं की मला हुंड्याची काही गरज नाहीये आणि नाटकात तू घर सांभाळून नाटक कर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आमचं लग्न झालं 89 ला. मग नंतर मी काम करतच होते नाटकांमध्ये, राज्य नाट्यालय वगैरे बाहेर. आणि या मुलांबरोबर मग 91 साली मी ट्रेनिंगला गेले पुण्याला. तिथे गेल्यानंतर तिथं एक सर होते फुलकर नावाचे, म्हणजे मूकबधिरांची शाळा होती ती, आणि रुईया कॉलेज. तर खूप छान, पुढे SP कॉलेज समोर तिथे खूप वेगळं काय काय कल्चरल बघायचो आम्ही. आणि तिथं ते फुलकर सर मुलांची नाटकं बसवायचे ह्या मूकबधीर. मला वाटायचं नाटक म्हणजे शब्द, वाक्य फेक, संवाद, आवाज. नाटक म्हणजे टोटल खरं डायलॉग वरच अर्ध नाटक. तर हे मुलं जर बोलतच नाहीयेत तर हे काय नाटकात काम करणार. पण मी तिथं जे पाहिलं तर मग ते माझ्या मनात फार घट्ट बसलं. बरोबर. आणि मग परत आले, ट्रेनिंग वगैरे, वर्षाचं ट्रेनिंग होतं. ट्रेनिंग करून आमच्या शाळेतल्या लोकांना भीती, ही कुठे पुण्यातच तिकडे होऊन जाते म्हणून त्यांनी आधीच बॉन्ड करून घेतला की पुढचे 3 वर्ष शाळा सोडायची नाही. आणि तो असल्यामुळे आणि गव्हर्नमेंट थ्रू मी डेप्युटेशनवर गेले होते म्हणून मला कंपल्सरीच होतं इथं वापस येणं. मग वापस आले इकडे आणि मग मी शाळेत मुलांची नाटकं बसवायला सुरुवात केली. हो, आणि तोपर्यंत डान्सच होता. तर डान्सचं पण एक टेक्निक असतं. सगळ्यांना असं वाटतं की ताल तर कळत नाही, आवाज पण ह्या मुलांना येत नाही, तरी पण मुलं अगदी तालात डान्स कसं काय करतात. तर आम्ही म्हणजे माहिती करून घेतली होती तिथं की आपल्या हाताची जी बोट आहेत ना याच्या आधारे, कारण साईन लँग्वेजवर मुलांना बोलावं लागतं. आता तुझं नाव काय म्हणायचं तर तुझं नाव काय, मग बोलताना लिप रिडिंग, हाताची खून आणि आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन, तुझं नाव काय असं जर प्लेन बोललं त्यांना काहीच कळत नाही, ते आधी चेहरा वाचतात. बरोबर. आणि मग लिप रिडिंग, त तू. आता हे सगळं आम्हाला त्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं. कंठव्यंजन, दंतव्यंजन, तालव्य, परत ओष्ठव्यंजन. तर ते तसे सगळे शिकल्यामुळं हा सगळा फायदा
तिकडं होत गेला. हल्ली. आणि मी नाटकातली असल्यामुळं मला मुलांना कसं शिकवायचं हे आधीच माहित होतं माहिती होतं. आपोआप. बरोबर. मग मी मुलांचे नाटकं बसवायला लागले. तर सुरुवात कळे ना कुठून करावी. मग इथं सहदेव सर नावाचे सर होते. ते माझे खूप चांगले मित्र होते, कारण नाटकात काम करण्यामुळं माझी त्यांची ओळख छान झाली होती. तर ते मला म्हणाले की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बालनाट्य विभाग असतो आणि आपण तिकडे भाग घेऊया. मी म्हटलं सर स्क्रिप्ट वगैरे कुठून आणायची, कारण प्रिंटेड स्क्रिप्ट या मुलांना चालत नाही. हो, हो. एवढे लांबच्या लांब वाक्य त्यांना बोलताच येत नाही. बरोबर. तर ते म्हणाले करूया काहीतरी आपण. मग ते आधी शाळेत आले, मग मुलांना इझी कसं करायचं त्याचंही त्यांनी वर्कशॉप घेतलं, तेही बघितलं. त्यांच्या सोबतीने मी करतच होते म्हणजे हे सगळं. परत वेगवेगळे मास्क कसे तयार करायचे तेही आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि त्यांनीच लिहिलेलं एक हुंकार नावाचं बालनाट्य आम्ही बसवलं. वा. तर इतकं सुंदर बालनाट्य बसलं होतं ते आमचं. म्हणजे माझ्या मुलांना गाईड, त्यांना ते काही यायचं नाही, ते सांगायचे आता आपल्याला असं पाहिजे, आणि मग मी मुलांना सांगायचे. तर मुलांना वाक्य तर लिहिलेली कळत नाहीत, मग आधी बसवायचं त्यांना, काय आपल्याला करायचं आहे हे त्यांना साईन मधनं समजून सांगायचं आणि बोर्डवर लिहायचं. आमच्या मुलांना शिकवण्याची पद्धत कशी आहे की वाचा बोला लिहा. तर आधी पहिल्यांदा ते बोर्डवर लिहायचं, मग ते वाचून दाखवायचं त्यांना की एक राजा होता, तर एक राजा होता, आता नाही मागे मागे असं. तर अशा पद्धतीने सांगत ती गोष्ट मुलांना सांगायची आणि आपल्याला ही गोष्ट बसवायची. त्याच्यातला राजा तू, त्याच्यातला प्रधान तू, त्याच्यातली राणी तू. मग असं करत करत मुलांना कॅरेक्टर समजून सांगायचे. मग राजा कसा चालतो आपणच करून दाखवायचं, राणी कशी चालते. आणि या मुलांची एक खूप मोठी गोष्ट आहे, ते ऑब्झर्वेशन खूप छान करतात. अप्रतिम त्यांचं. तरी कुठली तरी उणीव असते त्याच्यासाठी म्हणजे वरदान पण मिळालेलं तुला असतं. असं बघितलं तर 5व्या मिनिटात ते तुझी खून ठरवतात. तर आता तुझ्या इथं मस आहे, तर ते सांगतात ती बाई नाही का मागची, तिच्या इथं असं असं आहे असं. तर तेव्हा मी केसांचे अशी वळण करायचे, तर त्यांची माझी खूण ही अशी होती आणि असं म्हणजे बाई, तर ह्या बाई आल्या असं म्हणायचे. अशा ह्याच्यातून त्यांना ते पुढे नेत नेत ते नाटक न्यायचं, त्यांना ती ऍक्टिंग सांगायची. आणि असं करत आम्ही हुंकार लिहिलं. बालनाट्य स्पर्धेला पूर्ण बोलक्या मुलांमधून आमचं नाटक पहिलं आलं. वा वा वा. प्राथमिक फेरीत पण आलं, अंतिमला पहिलं आलं आणि पहिलं प्राइज आमच्या शाळेला मिळालं त्या वर्षी. मुलाला गोल्ड मेडल मिळालं आणि मला दिग्दर्शनचं पहिलं प्राइज मिळालं. आणि मग तिथून पुढे आता सारखे सारखे सरांकडे स्क्रिप्ट नव्हत्याच. मग मी विचार केला, मी तोपर्यंत कॉलेजमध्ये असताना पासून कविता लिहायची. तर लिहिण्याचा नाद वाचनामुळे होताच, तुला माहितीच आहे. आपल्याला साहित्यात आपण एकदा गेलो की कुठला ना कुठला अंग आपल्यामध्ये डेव्हलप होत असते. तर कविता लिहायचे मी. तर मग म्हटलं चला बघूया आपणच लिहून काढू. मग आम्ही 2000 साल होतं ते, आणि टीव्ही येता घरा म्हणून स्किट लिहिलं मी माझी एक मैत्रीण, ती दोघींनी मिळून छोटं. आणि दिल्लीला YMCA नावाची संस्था आहे, तर त्यांनी ऑल इंडियावर ॲबिलिटी उत्सव घेतला या मुलांचा, म्हणजे डिसेबल मुलांचा ॲबिलिटी उत्सव होता तो. सगळ्या पद्धतीचे अपंग आम्ही त्या वर्षी दिल्लीला पाहिले आणि मुलं घेऊन गेलो, इथं नाटक बसवलं. खूपच छान बसलं होतं ते स्किट आमचं. म्हणजे तेव्हा टीव्ही नवीन आलेला होता आणि आधी आपलं घर कसं होतं आणि टीव्ही आल्यावर घरात काय बदल झाले हे सटायर आम्ही तिथं दाखवलं होतं. ते एवढं जर आवडलं सगळ्यांना, ते तिथं पहिलं आलं ऑल इंडिया लेवलला. आणि मुलं कामच खूप छान करतात अगोही. आणि कसं झालं, मी नाटकातली असल्यामुळे काय पाहिजे हे मला माहित होतं. मुलांची नाडी मला कळली होती, त्यांचे प्लस पॉइंट मी हेरले होते की यांचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे, हे नक्कल खूप छान करतात, ह्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन फक्त येत नाही. तर मग मी चेहऱ्यावर एक्सप्रेशन आणून दाखवायचे की रडायचं, छोटं रडायचं कसं, मोठं रडायचं कसं. त्यांचा एक प्रॉब्लेम फक्त त्यांना हसायचा आवाजच काढता येत नाही, कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला आपला आवाज ऐकायला येतो, म्हणून आपल्याला कळतं की आपण काय बोलतो. ते काय बोलतात बोलतच नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांचा आवाजच ऐकायला येत नाही. पण थोडं थोडं हिअरिंग ज्या मुलांना आहे
त्यांना आम्ही कानाला यंत्र लावून, स्पीच ट्रेडर नावाचं एक यंत्र असतं, ते कानाला लावून ते छोटे वाक्य ऐकवायचे. मी, मला भूक लागलीये, आधी खूण करायची त्याला, मला भूक लागलीये, मग भूक लागताना आपला चेहरा असा होतो हे त्याला दाखवायचं. मग तो मला भूक लागली असं सुरुवातीला म्हणायचं, मग त्याला त्याची लय आणि ताल दाखवायचा असा हातावर करून. हे सगळं ट्रेनिंग मध्ये शिकवलेलं आम्हाला. तर त्याचा वापर इकडे खूप छान होत झाला मला, आणि मुलं पण खूप पटापट अडॉप्ट करायची त्याच्यामुळे. पण आमच्या शाळेत होतो, मग नंतर काय झालं, शाळा मोठी झाल्यामुळं मुलं एकीकडे आणि मुली एकीकडे ठेवल्या, कारण हॉस्टेलची शाळा, आणि आमच्याकडे मुलाचं वय खूप लवकर मोठं होतं, कारण 22व्या वर्ष लागतं त्यांना 10वीला यायला जवळपास. मग मोठ्या मुला मुलींचं हॉस्टेल कसं एकत्र ठेवलं, म्हणून मुली एकीकडे गेल्या आणि मुलं एकीकडे गेली. मग मुलांनाच मुलीचे रोल करायला लागायचे. तर तुला आश्चर्य सांगते, इतके अप्रतिम करायचे ते, की जेव्हा नाटक संपलं आणि मुलांना सगळ्यांना सांगितलं की हा मुलगा आहे, खरं वाटायचं नाही, मग आम्ही वीक काढून दाखवायचो की हा मुलगा आहे, तर अख्खं लोक आश्चर्यचकित व्हायचं. आणि दरवर्षी आम्ही म्हणजे परभणी, परत याला नांदेडला जास्त वेळा बालनाट्याला गेलो ह्या शासनाच्या स्पर्धेमध्ये. तर कंटिन्यू 16 वर्ष बालनाट्य आम्ही केलं. तर 16 बालनाट्य त्यांच्यामुळं माझ्याकडनं लिहिली गेली, 16 वेळा दिग्दर्शन झालं, सगळ्याच नाटकांना प्राइज मिळाला, सगळ्याच वेळा मला डायरेक्शनचं, सगळ्या मुलांना कुणाला गोल्ड मेडल, कुणाला अभिनय प्रमाणपत्र, आणि कधी आमच्या शाळेतल्या दुसरे शिक्षक पण मला खूप मदत केली शिक्षकांनी. त्यात शर्मा सर होते, लाटे सर होते, परत गायकवाड म्हणून एक सर होते, आणि मुलींच्या शाळेकडे पुढे मी आले तेव्हा सूर्यवंशी म्हणून मॅडम होत्या, काकडे मॅडम होत्या, अशा सगळ्या शिक्षकांनी. ते म्हणायचे मॅडम आम्हाला याच्यातलं काही कळत नाही, तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला मदत करतो. पण असे लोक मिळायला सुद्धा खूप हे लागतं भाग्य, ते मात्र नशीब माझ्याकडे चांगलं. मेहनतीला फळ मिळालं अगदी खूप. ह्याच्यामध्ये मुलांचं 75% कॉन्ट्रीब्युशन, कारण तुम्ही खूप शिकवलं आणि समोरचा काही अडॉप्टच करत नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून मुलांचं खूप श्रेय लिखाणात सुद्धा आहे, कारण मुलांना बघून मला विषय सुचायचे. तर वेगवेगळे नाटक जे लिहिले, नाटकांचे विषय पण खूप छान होते. आम्ही मग सगळीकडेच फिरलो, मुंबई, पुणे, नाशिक, या नाटकाच्या सगळ्या निमित्ताने सगळ्यांना नवल वाटायचं. मराठवाड्यातली लातूर इतकी छोट्या गावातली शाळा, आणि हे लोक इतकं कसं काय, पण नाटक पाहायचं तेव्हा मग आमचा पण एक प्रेक्षक वर्ग तयार झाला. मग पुढे नांदेडला आम्ही याला पण गेलो, नाट्य संमेलनात आम्हाला बोलवलं, तिथं पण आमचं नाटक खूप अप्रिशिएट झालं. नंतर नांदेडलाच नाथाची तळे तिथं काम करतो नाटकामध्ये, त्यांनी बालनाट्य महोत्सव घेतला होता. त्याच्यात 5 स्टेजवर आमच्या मुलांनी काम केलं, 5 ठिकाणी झाले ते वेगवेगळे स्टेज. तर इतकं पेपरमध्ये सुद्धा भरभरून मुलांवर लिहून आलं, कारण लोकांना ही कन्सेप्टच नवी असायची की न बोलता येणारी मुलं इतकं बोलकं नाटक करू शकतात. म्हणून आता जे इथं नाट्य संमेलन झालं त्याच्यात माझा अबोल मुलांचे बोलके बालनाट्य नावाचा लेख घेतलाय त्यांनी, तो पण आताच तुम्ही, त्यात मी हे सगळे अनुभव लिहिलेले पूर्ण. खूप सुंदर. आपण फिल्म मध्ये म्हणजे शॉर्ट फिल्म मध्ये काम केलंय, तर त्याचा काय अनुभव आपला? आता हे सगळीकडे माहितीच झालं होतं सगळ्यांना, ही नाटकात काम करते, शॉर्ट फिल्म मध्ये काम करते म्हणून, म्हणजे सगळीकडे काम करते म्हणून. मग इथे एक ग्रुप आहे, स्वप्नील देशमुख म्हणून डॉक्टर आहेत, तर ते आले माझ्याकडे, म्हणे की मॅडम असं आम्हाला एक शॉर्ट फिल्म करायची आहे, तर आपण करूया चला. तर मी म्हणलं चला एका वेगळा अनुभव घेऊया आपण. तर ती शॉर्ट फिल्म आम्ही केली, त्याच्याही त्या लिखाणाला प्राइज मिळाले इंटरनॅशनल लेवलचं, आणि त्याचाही विषय खूप छान होता. तर 2 नवरा बायको आहेत असे, म्हणजे मोठा मुलगा आहे त्यांचा, प्रौढ वयातले, आणि नवीनच मोबाईल आले होते हे आपले अँड्रॉइड, आणि आई वडिलांना कुठले ऑपरेट करता येत नव्हते, आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला मुलगा तो मोबाईल त्यांना गिफ्ट करतो, आणि त्यांना कळतच नाही काय करायचं आणि कसं ऑपरेट करायचा फोन. तो नुसता फोन पाठवतो आणि ते दोघे जण त्या फोन कडे ठेवतात, त्याची रिंग येते आणि नुसतं फोन कर बघत बसतात. असा स्मार्टफोन नावाची ती शॉर्ट फिल्म होती.
नंतर मग आम्ही दुसरी एक केली होती, पण ती काही रिलीज झाली नाही. आता 2 वर्ष आधी आधारवड नावाची पण शॉर्ट फिल्म केली. त्याला 10 ठिकाणी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले वा वा. त्या शॉर्ट फिल्मला. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. त्याच्यात माझा मेजरच रोल होता हा, हा. आणि चालू आहे. पण मोठ्या काय फिल्ममध्ये होतं त्याचं आधारवडचं? आधारवडचं इथं दयानंद पाटील म्हणून हे आहेत, एपी आहेत, एपी आहे. हम्म. तर पोलीस खात्यात असून सुद्धा त्या माणसाला खूपच इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टीत. त्याच्यामध्ये असं होतं की आपल्या घरामध्ये म्हणजे आता ऍक्च्युली खेड्यातलं आणि मजूर लोकांचं घर दाखवलं आणि मुलं काहीच करत नाही. एक मुलगा दारूत बुडालेला आहे, एक मुलगा स्वार्थी असाच. आणि त्या घरातली जी आजी आहे ती त्या छोट्या नातवंडाला मोठं करते आणि स्वतः भाजी विकून त्याला पैसा पुरवते. तो IAS होतो वा. आणि मग तो त्या आजीला येऊन हे करतो, अप्रिसिएशन देतो बरं. की आजी आज मी जो आहे तो फक्त तुझ्यामुळे, तू माझा आधारवड आहेस. हा. असं त्याचं थीम होतं. किती सुंदर. हो, खूप छान झाली ती फिल्म खूपच छान. आणि त्याला प्राइजही फार भरपूर मिळाले म्हणजे सगळीकडे. अगदी तुमचा हा सगळा प्रवास जो आहे तो प्रेरणादायी आहे. अगदी मुलं आनंददायी पण आहे. प्रेरणा, वेगवेगळ्या कथा पण सापडत गेल्या मला. तर काही काही कथांची पण गोष्ट इतकी वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटची जी खिचडी योजना आहे त्याच्यावर आदिवासी मुलांवर मी एक नाटक लिहिलं. खूप छान होतं, छान झालं होतं ते, पण त्यालाही प्राइज मिळालंच. की आदिवासी भागातली मुलं शिक्षण शिकायचं म्हणून जाऊ शकत नाही नाही, बरोबर. शिकायला, हो. कारण त्यांची आई ते झाडातले फुलं बिलं वेचून आणून तेंदूपत्ते सगळं करून आणणारी आणि खिचडीच्या नादानी का होत नाही, हो. पण ते शिक्षक सारखे घरी येणं, मुलांना घेऊन जाणं, त्यांच्या घरात काय काय प्रसंग येतात आणि मग कशा वेळेला आई शेवटी म्हणते की जाऊ दे, ते मेलं तर मेलं, पण जाऊन तू शाळेत जा म्हणजे खिचडी तरी खायला मिळेल आपल्याला आज. अशा ह्याच्यातून खिचडी योजनेवर मी एक बालनाट्य लिहिलं, ते पण खूप छान होतं. परत एकदा काय झालं की मला नाटकाचा विषय सुचेना, स्पर्धेची तारीख तर जवळ यायला लागली, कारण तिथे स्क्रिप्ट आधी पाठवावी लागते, बरोबर. DRM नंबर जरा यावा लागतो. मग आमच्या घरी झाले होते खूप उंदीर. आम्हाला कळतच नव्हतं उंदीर काही मरेनात. आम्ही बरेच उपाय करून पाहिले. मग काय केलं की ते ट्रॅप आणला, पिंजरा, आणि तो ठेवला. तर तो ठेवल्यानंतर मोठे उंदीर काही जाता नाही, कारण उंदीर पण शहाणे झाले, त्यांना कळायला लागले. तर काय झालं की रात्री असा ठक असा आवाज आला. तर बघितला आम्ही, तर एक छोटूसा उंदीर त्याच्यामध्ये गेला होता. त्याला कळत नव्हता, नवीन उंदीर होता, जगाची कुठली माहिती त्याला, माणसांची तर कावे काय कळणार. मग तो उंदीर मध्ये गेला. तर मी माझ्या भावाची मुलगी माझ्याकडे राहायला आली, तिला काय म्हणलं, हा छोटा उंदीर मध्ये गेलाय ना, आता बघूया त्याची म्हणजे कुणी दुसरा उंदीर मध्ये जातो का. तर बघितलं आम्ही, तर परत एकदा आवाज आला. बघितलं तर त्याची आई त्याच्या उंदर असावी ती मध्ये गेली होती आणि ती सतत त्या उंदराला बाहेर घेऊन पिल्लूला येण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्याच्यावर मी नाटक लिहिलं की आई कुठली असो, प्राण्यांमधली असो, पक्ष्यांमधली असो किंवा माणसातली असो, ती त्या मुलाच्या सुटकेसाठी किती जीवघेणी धडपड करू शकते, स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात करते. तर आमच्या मुलांनी उंदराचे एवढे अप्रतिम कामं केले होते की अक्षरशः सगळे स्टँडिंग ओवेशन्स येत होते. खूप वेगळे वेगळे पण अनुभव आहेत ह्याच्यामध्ये. नेहरू सायन्स सेंटरचा पण माझा एक अनुभव खूप छान आहे, मी सगळीकडे तो फार आवर्जून सांगते. तर त्याच्यामध्ये आम्ही जे तुला मगाशी म्हणलं तसं एक पर्यावरणावरचं नाटक केलं. तर त्याच्यात एक मुलगा माकडाचा रोल करायचा आणि असे प्राणी पक्षाचे रोल करताना मी मुलांना काय सांगायचे, दिवाळी सुट्टीला घरी जाताना, कारण सुट्टीवरून आल्यानंतर नाटक असायचं की बाजूबाजूला चिमण्या, कावळे, कारण सगळे प्राणी आम्ही नाटकात घेत होतो, पक्षी प्राणी. तुम्ही ऑब्झर्व करा ते कसे चालतात, कसे बसतात, त्यांच्या अंगविक्षेप काय आहेत. जसा कावळा आहे तशी मान अशी करतो, माकड सारखं कसं करतं, किंवा उंदीर कसा तुर चालतो. तर हे मुलं ते सगळं ऑब्झर्व करून येऊन सगळं करायचे. आम्ही तुला मग अशी सांगितलं त्यांचं ऑब्झर्वेशन फार पॉवरफुल, त्याच्यामुळं ते एक्झॅक्ट असं. तर त्या मुलांनी त्या माकडाचा
इतका रोल सुपर केला होता की नेहरू सायन्स सेंटरला आम्ही गेलो तर तिथं मोजकेच नाटकं म्हणजे पूर्ण भारतातून आलेले होते, प्रत्येक प्रांतातले. त्याच्यात आमचं नाटक झालं आणि त्याच्यात एकच ऍक्टिंगचं प्राइज असतं, ते या मुलाला मिळालं. किती सुंदर. आणि काय त्याचं पुढचं फार वाईट होतं, सगळे उठून मिळाले कारण त्याचा रोलच पाहिला होता सगळ्यांनी आणि इतकं आवडलं होतं सगळ्यांना रोल. त्याला प्राइज देताना सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन त्याला दिलं. सगळे खूप जोरात टाळ्या वाजवत होते असं करून. तर आणि मग ते सगळं बघून मला रडायलाच यायला लागलं बाई, की ह्याला हे काहीच ऐकायला येत नाही आणि हे सगळेजण टाळ्या वाजवत आहेत म्हणून. तर मग तो जवळ आला माझ्या, त्यांनी मला मिठी मारली. का रडतेस तू, का रडतेस असं विचारायला लागला तो. मला कळेच ना त्याला काय सांगावं. आणि त्या वेळेला मात्र मला फार वाईट वाटलं की ह्या मुलांना ऐकायला येत नाही. बरोबर. पण तो अनुभव माझ्या आयुष्यात इतका घट्ट रुतून गेला. नाही ग, तो 6-7 वर्षाचा होता. तर त्याला फारसं, त्याला फक्त एवढंच कळलंय की सगळे टाळ्या वाजवतात. आणि मी त्याला सांगितलं की तुला बक्षीस मिळालंय म्हणून टाळ्या वाजवत आहेत सगळे आणि एकच बक्षीस तुला आहे असं म्हणून. तर फार छान, म्हणजे तो प्रसंग माझ्या फार कायम मनात रुतला गेला. खूपच अप्रतिम. म्हणजे हे अशांच्या सानिध्यामुळे आपल्याला खूप काही वेगळं करायला शिकायला. म्हणजे तुम्ही इकडे स्वतः अभिनय क्षेत्रात जाऊन खूप काही कमवलं असतं, पण ही शिदोरी तुम्हाला कधीच मिळाली नसती. म्हणून मला आधी टीचर व्हायचं नव्हतं, पण मी इतकी समाधानी आहे की एका वेगळ्या कारणासाठी देवाने मला जन्म घातला, त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानते. की असं तर कुणीही करतं, नॉर्मल मुलांचे तर नाटकं आपण कुणीही बसवतो, मी स्वतः काम करते, पण या मुलांसाठी म्हणजे त्यांनी दिलेली प्रेरणा, आमच्या जीवन विकास प्रतिष्ठाननी मला दिलेली संधी, कारण संस्था पण खूप चांगली लागते. त्या काळातले आमचे सचिव लोक, त्यांनी मला खूप खूप सन्मान दिला. मग नंदकिशोर भार्गव सर असतील, रांदड सर असतील, रामानुज रांदड सर, यानंतर ते गोपाळ भाऊ अग्रवाल आमचे, ते मला म्हणायचे तुला काय करायचंय तू करत राहा, आम्ही आहेत तुझ्या पाठीशी. काम करण्याचं स्वातंत्र्य जिथे मिळतं ना तिथं माणूस खूप काही करू शकतो. आणि त्यांनी असं कधी शंका घेतली नाही माझ्यावर की हिला जमेल की नाही कर. त्या म्हणायचे तू करतेस ना, बस झालं. हे मला फार बळ देऊन गेलं. आणि सोबतचे शिक्षक तरी पण फार कोऑपरेट केलं. आणि त्याच्याही सगळ्यात मोठा टप्पा मुलांचा होता. अगदी अगदी. मुलं, हा तुमचा सगळा प्रवास इतका सुंदर आम्ही ऐकतोय, तर आता येणाऱ्या पिढीला आपण कोणता संदेश द्याल? कसं आहे की तुमच्या कामावर तुमची निष्ठा पाहिजे, हे पहिली गोष्ट. आणि तुम्ही पण एक गोल ठरवलं पाहिजे की फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहू नका. मी तर असा विचार केला असता की मी माझ्या नाटकात काम करते, मला ढिगारा बक्षीस मिळालेत, मला काय करायचं ह्या पोरांशी, तर हे इतकं मोठा टप्पा मी गाठूच शकले नसते. पण समोरच्या मध्ये काय पोटेन्शियल आहे, आपण काय करू शकतो, कारण समाजाचं पण आपण खूप देणं लागतो. कारण जेव्हा समाज तुम्हाला अप्रिसिएशन देतो तेव्हा तुम्ही पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. जे तुमच्यात आहे, साधा असेल छोटा असेल, जे देऊ शकता ते सहज द्या आणि निगर्वीपणे द्या. त्याचा गर्व करू नका. 1-4 बक्षिसं मिळाले की बघते मी आजकाल फारच हवेत सगळे, तसं नाही. आणि दरवेळेलाच तुम्हाला फेम मिळायला पाहिजे, तुमचं खूप हे झालं पाहिजे, असं काही नाहीये. समाधान ही फार महत्वाची बाब आहे. आणि अक्षरशः तुला सांगते, नाटकात ही मुलं काम करायची आणि आम्ही बाजूला म्हणजे नाटक संपायचं, अख्खे प्रेक्षक स्टेजवर यायचे, आम्ही एका कोपऱ्यात जायचो आणि हे मुलंच हिरो असायचे. इतका आनंद त्यावेळेस त्या गोष्टींचा आम्हाला असायचा. आम्ही इव्हन बक्षीस समारंभाला सुद्धा जायचो ना, तर माझ्याकडे ते सगळ्यांचे फोटो आहेत, अरुण नलावडे सर, परत सिद्धार्थ जाधव, तर हे सगळे लोक म्हणायचे बापरे या मुलांसाठी तुम्ही काम करता आणि एवढे बक्षीस मिळवले. कारण 4-4, 5-5 प्राइज असायचे आम्हाला. टेक्निकल तेवढे, दिग्दर्शन तर 100%, नाटक 100% आणि मुलं. त्याच्यामुळं त्यांना खूप खूप म्हणजे ते माणसं डोळे भरभरून आणून जवळ घेऊन त्या मुलांना सारखे हे करायचे. तर तो वर्णन फार म्हणजे आनंद फार अवर्णनीय होता. आणि हे नोकरीने मला सगळ्यात दिलेलं मोठं समाधान आहे. पैसे किती मिळाले हा विचार मी केलाच नाही कधी. साधारणतः नोकरी म्हटलं की माणसाचं फक्त अर्थार्जन हे फक्त असतं गोल, साहजिक पण आहे. पण तुम्हाला ते दोन्ही मिळालं.
की जी काही आवड आहे ती पण जोपासता आली, अगदी ती विस्तारता आली आणि त्याच्यातून अर्थार्जन आणि आनंद दोन्ही मिळवता आलं. खूप म्हणजे सुंदर. मला खरं तर तिथं नोकरी करताना हे वाटलंही नव्हतं. अगदी. एक तर पहिल्यांदाच हे मुलं पाहिले, असे पाहिले, सुचत नव्हतं काय करायचं काय नाही. पण त्यांनीच जे सुचवलं आणि जे घडत गेलं, म्हणजे मला एक माहितीये, जर तुमच्या हातून काही कार्य चांगलं घडायचं असेल तर असं काही होऊ शकतं. आणि जे मिळेल त्याच्यातून काय करू शकतं ते करावं. अगदी. फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहू नये. जसं आज तू आता एवढ्या कविता लिहिल्या, किती म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवरच्या कविता आहेत, किती वेगवेगळ्या ह्याच्यावरच्या, तुझी कथा पण वाचल्या मी. तर हे जे आहे हे वाचून सुद्धा खूप मोठा आनंद मिळतो. अगदी. तसाच या नाट्य कलाकृतीतून आनंद मिळतो. आणि ही कशी 64 कलांची जननी आहे, बरोबर. त्याच्यामुळं खूप वेगळा आनंद आहे. या नाटकांमधून सुद्धा मी वेगवेगळ्या कविता लिहिल्या त्यामधून, कारण मुलांचं पोहोचणार कसं समोरच्यापर्यंत, त्यांना बोलता येत नाही. हो, हो. तर त्या गाण्यांमधनं आम्ही ते नाटक पुढे न्यायचो. किती सुंदर. काही छोटे छोटे डायलॉग आणि ही गाणी. मग मी गाणं म्हणत होते, त्याच्यामुळे त्याचाही फायदा झाला खूप. खूप सुंदर. आणि ही मुलं स्टेजवर फार मुक्त वावरतात. एखादं गाणं गुणगुणायला आवडेल? हो चालेल. मी मुलगी झाली हो मधलंच म्हणते, शिक्षणाची गाडी. होय होय. कारण ते गाणं कसं म्हणजे खूपच बहुचर्चित होतं आणि ते सगळ्यांना लागू पण आहे. तर आजही आपण पाहतो, आता तसं 2024 साल, पण मजूर ज्या आपल्या बायका आहेत त्यांच्या घरात 5वी-6वी पर्यंतच मुलीला शिकवलं जातं. आणि 12-13 वर्षाची मुलगी झाली तर ते शहाणी झालीत म्हणतात, की मग मुलीला ते शाळेत पाठवण्याला फार उत्सुक असत नाही. बरोबर. शाळेत आज सुद्धा मी गोदावरी शाळेत सुद्धा गोष्ट पाहिली ही, बरोबर. जाऊन जाऊन सांगावं लागतं की आता पाठवा मुलीला शाळेत, शाळा सुरू झाली. अगदी. म्हणजे आमच्या तर शाळेत प्रश्नच आहे सगळा. बरोबर. तर हे सगळं बघून त्या वेळेला ज्योती म्हापसेकरनी लिहिलेलं हे गाणं आहे आणि ते आजही बऱ्याच ठिकाणी लागू आहे. म्हणजे आपल्याला लातूर सारख्या ठिकाणी दुर्दैव आहे पण आहे, सत्य आहे ही गोष्ट. तर तेच म्हणून दाखवते मी. एक मजूर बाई आहे आणि तिची मुलगी आहे, त्या दोघींमधला हा संवाद आहे. शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, पैसे वाल्या पोरांनी जागा बळकावली, गरिबांची पोरं बघा कशी खाली राहिली, मुली किती का चढती निम्म्या खाली उतरती, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, वाटेत येती बाई ही किती जंक्शन, वाटेत येती बाई ही किती जंक्शन, कधी पैसा आणि विघ्न कधी मध्ये येई लग्न, कधी पैसा आणि विघ्न कधी मध्ये येई लग्न, मुली किती का चढती निम्म्या खाली उतरती, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, लाडकी मैनी म्हण माय साळत घाल मला, लाडकी मैनी म्हण माय साळत घाल मला, लई वाटत ग मैने मला पण जाते मी मजुरीला, तू गेलीस साळत तर कोण बगल धाकल्याला, मैनी रडली धाई धाई काय करू मी बाई, मैनी रडली धाई धाई काय करू मी बाई, शिक्षणाची गाडी धाड धाड घरावरून जाई, शिक्षणाची गाडी धाड धाड घरावरून जाई, माझी मैनी घरातच राहिली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली. सुंदर. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खर तर ही दाद तुमच्या अभिनय क्षमतेला आहे. शब्द पण फार सुंदर आहे. शब्द सुंदरच आहेत, परंतु शब्दांना वहा म्हणण्यासारखी संवेदना नाही ना, जी त्यात भाव आहे तो वहा म्हणण्यासारखा नाहीये. खूप सुंदर. खूप आपण इथं आलात, छान वेळ दिलात,
आपला सगळा प्रवास आमच्या समोर उलगडला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला संधी दिली, इतकं मोकळं बोलण्याची मुभा दिली. कारण खूप ठिकाणी मुलाखतीत असं बोला, असं बोलू नका असं सांगितलं जातं, पण तू मला सुरुवातीला सांगितलंस की जे वाटतं ते बोला, आणि मी उत्स्फूर्त बोलले. काही कॅल्क्युलेटेड असं केलंच नाही. याच्यात तुझ्या संधी देण्याचा खूप मोठा सहभाग आहे. तर मला इथे बोलवलं आणि हे सगळं सांगण्याची संधी दिली, कारण हल्ली ऐकणारे सुद्धा नाहीये. त्याबद्दल मी आभारी आहे. थँक्यू. भेटत